थैंक यू सो मच योगेश जी बड़वी सर, थैंक यू सो मच वैभव जी भोपी सर. अल्ला तमाम लड़क्या क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती व श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आयोजित दमदार आमदार चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, टापिंग फटका तुम्ही पाहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मिड ऑनला फिल्डर होते तुम्ही पाहता. अनिल म्हात्रे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. सलामीची आघाडी जोडी तुम्ही पाहता. श्री मलंगड वावंजे संघाची ओमकार पाटील आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय अक्षय पाटील. पाटील बंधू मैदानामध्ये याच्या अगोदर का मॅच जिंकली टीम जगदंबा वाकलनं चेस केल्या 87. निकेशची का बॅटिंग झाली. बॅटचा वरती टोस लागला. तिथे तुम्ही फिल्डर पाहताय. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे. सिंगलला सुरुवात केली आहे ओमकार पाटीलनं. स्वतःचा अकाउंट खुलं केलंय, संघाचा अकाउंट खुलं केलाय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. सुपर 10 मध्ये आज 2 मॅचेस जिंकल्या तुम्ही पाहताय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघानं एक सामना जिंकलाय जगदंबा वाकलनं. यातून जो जिंकेल तो सेकंड राऊंड खेळण्यासाठी सज्ज होईल. जगदंबा वाकलनसाठी ही मॅच खूप महत्वाची आहे. स्पर्धा तुम्ही दमदार पाहता. आमदार चषक 2025 सत्र. हा बॉल वेगानं फेकला. डीप रायला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला, बीट केला. तुम्ही पाहता अक्षय पाटीलला या बॉलनं डॉट बॉल आलाय. षटक पहिलं तुम्ही पाहता P1चं रोशन जाधव. हा बॉल देखील खूप चांगला. हा बॉल देखील खूप चांगला आहे. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जलद गतीनं. मात्र तुम्ही पाहता विकेट कीपरच्या हातामध्ये रोशन जाधवचा हा बॉल लागोपाठचा दुसरा बॉल डॉट फेकलाय. जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे जनुमान निवाली पाड्याचा, ज्याच्या नावावरती 6 बाईक आहे. तो मात्र बायकर बॅन. आता बॉलिंग ट्रॅकवरती त्याला तुम्ही पाहता लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. तो सज्ज झालाय या P1च्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हा बॉल खूप चांगला आहे. सबोट ठेवण्यात आला. पडल्यानंतर झटकन आतमध्ये गेला. लागोपाठचा तिसरा बॉल डॉट. अक्षय पाटील सारख्या फलंदाजाला बीट केलाय. इथे तुम्ही पाहता गोलंदाजी करत असताना जनुमान निवाली पाड्यास टीमचा हा पहिला गोलंदाज रोशन जाधव. जबरदस्त गोलंदाजी. ऍक्शन तुम्ही पाहता, रिलीज करण्याची स्टाईल तुम्ही पाहता. रोशनची टप्पा चुकता भय दुखता या सर्व गोष्टी रोशनकडे आहेत. आणि तेच करत असताना अक्षय पाटीलला त्यांना बीट केला. धावा धाव पलकावरती फक्त एक या आकड्यावरती. शेवटचा बॉल 1 टू गो. पुढचा बॉल. अपील हलकीशी पाहिली. धाव घेण्याचा प्रयत्न, फिल्डिंग थोडी खराब झाली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर आली आहे. आणि अशा रीतीनं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेला. आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहता धावा खर्च केल्या त्या मात्र 2, त्यामध्ये एक लेग बाईज, एकच धाव खर्च केली. रोशन जाधवचं संपलं षटक पहिलं. धावा धाव पलकावरती 2. धावपलकावरती तुम्ही पाहता लखन जाधव सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा लेफ्ट हँडर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. कॅप्टन त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. पहिल्या षटकामध्ये रोशननं काय गोलंदाजी केली. विकेट जरी फेटणार नाहीये तरी गोलंदाजी दमदार आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहताय 4 डॉट बॉल, ज्यामध्ये एक सिंगल, एक लेग बायची धाव. धावा त्यानं फक्त अवघ्या 2 खर्च केल्या. लखन आला P2च्या दुसऱ्या षटकामध्ये आणि त्यानं देखील डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. बीट केलाय वारंवार अक्षय पाटीलला. जबरदस्त खेळाडू आहे हा डिटर आहे श्री मलंगड वामनजेचा. त्याला शांत ठेवलाय. लखन न फेकलाय डॉट बॉल. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर एका हातानं प्रयत्न चांगले होते. शेवटच्या मोमेंटला बॉल जमिला दान डायरेक्ट हिट देखील झालाय. नो स्ट्राईक इनला.
प्रयत्न चांगले होते फिल्डरच्या माध्यमातून. फिल्डर तुम्ही पाहता नितीन जाधव वेगानं आलाय. हात नक्की समोर आणला, त्यांच्या हाताला बॉल स्पर्श झाला, जमिनीला दान झाला. या बॉलवरती मिळती आहे ती सिंगलच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला 3 या आकड्यावरती. पुढचा बॉल शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन, बॉल चाला वेगानं थर्ड मॅनला छुमंतर. हवेमध्ये बॉल आणि बॉल चालला फाईन लेग सीमा रेषा पार, लागोपाठचा दुसरा, चौकार 4. पुढचा बॉल फटका तुम्ही पाहता, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डर जोपर्यंत जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र आता पुढे चालला वेगानं. धावा धावपलकावरती दुहेरी अंकामध्ये 12 या आकड्यावरती 12 धावा स्कोरबोर्डवरती. अक्षय पाटील त्याच्या जोडला तुम्ही ओमकारला पाहता. पुढचा बॉल अक्षयसाठी टॅपिंग स्ट्रोक स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये अडवला, डायरेक्ट हिट, नो स्ट्राईक इनला. डॉट बॉल आला आणि अशा रीतीनं तुम्ही इथे पाहताय षटक क्रमांक संपलं. दुसरं P1 P2चा जर विचार केला बॉलिंग करत असताना तुम्ही पाहता नाणेफेकी जिंकल्यानंतर सायुरी स्पोर्ट अजय हनुमान निवालीपाडा टीमनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता श्री मलंगड वावंजे संघाची 12 धावा धावपलकावरती. स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव लेगास्तई रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मातेचं नाव. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये रोशन जाधवची राहिली, त्याच्यानंतर लखन जाधवची राहिली. पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना तुम्ही पाहता या 2 गोलंदाज पुन्हा एकदा रोशन आला. यॉर्कर ऑफ द यॉर्कर होता, सन्मान देणार अक्षरशः फार काढलंय. तुम्ही पाहताय ओमकार पाटीलला भाग पाडलं अक्षरशः सन्मान देण्यास. या बॉलवरती मिळती आहे ती धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती रणसंख्या 13 या आकड्यावरती 13 धावा स्कोरबोर्डवरती. षटकातील पुढचा बॉल टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहता, लॉंग ऑनला फिल्डर पुढे सरसावेल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 14 या आकड्यावरती 14 धावा स्कोरबोर्डवरती. ओमकार पाटीलला तुम्ही पाहता स्ट्राईक इनला, त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार लखनच्या अगेन्स्ट त्यांना मारले. आता रोशन समोर आहे. हा बॉल तुम्ही पाहताय खूप चांगला बॉल आहे. ओमकार पाटील असं वाटलं की बॉल जणू का ऑफस्टंपला ठेवला वाईड असावा, पण बॉल लाईन खूप चांगली होती. गोलंदाज रोशन जाधवजी. डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी, लेफ्ट हँडर गोलंदाज रोशनला तुम्ही पाहता. बॉल तुम्ही पाहता तिकडे फिल्डर आहेत, जोपर्यंत या बॉलला उचलेल तोपर्यंत या बॉलमध्ये 1 धावाने एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती 15 या आकड्यावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोर तुम्ही पाहता अक्षय पाटील जो जास्त डॉट बॉल केला आहे त्याच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका आला नाहीये. ऑन द कार्पेट बॉल चालला लॉंग ऑनला फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगल. या षटकामध्ये सिंगलला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जात आहे. ते बॅटिंग करत असताना श्री मलंगड वावंजे संघाच्या बाजूनं. स्कोरबोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील
फुल टॉस होता, फुल टॉल करायला हवा होता, बादचा कणा लागला. बॉल तुम्ही पाहता फर्स्ट टिपला फिल्डर हातामध्ये या बॉलवरती मिळती आहे ती मात्र सिंगल. रिव्ह्यू घेतला लगेच. तीन षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती रन संख्या 17. नाही दुसऱ्या षटकामध्ये लखन जाधव आला ज्यानं धावा खर्च केल्या 10 आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आला बॉलिंग ट्रॅकवरती रोशन जाधव त्यानं धावा खर्च केल्या अवघ्या 5. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. फिल्डिंग करणारे टीम जय हनुमान निवालीपाडा संघाची. चौथ्या षटकामध्ये कॅप्टन जबाबदारी दिली आहे. करण ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय चौथ्या षटकामध्ये. तीन षटकामध्ये काय झालं हे विसरून नव्यानं सुरुवात करायची आता श्रीमलंगड वावनजी टीमला. ओमकार पाटील जो सलामीला आलाय त्याच्यानंतर त्याच्या जोडीला अक्षय पाटील. अक्षय पाटील जबरदस्त आहे, फलंदाज आहे. ओमकार पाटीलच्या मध्ये देखील क्षमता मोठ्या फटक्यांची, मात्र ते आता तुम्ही या मैदानावरती त्यांना मारावे लागतील. षटकातील पहिलाच बॉल करणचा स्कूप केला. वॉट शॉट. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं आल्या आल्या स्वागत केलं करण ठाकूरचं. ठोकला पहिला चौकार. तिसरा चौकार या ओव्हरचा पहिला. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. त्याच रीतीनं तोच पटका रिप्ले करायचा होता. बॅटच्या खालच्या टोकाला बॉल लागला तोपर्यंत स्वतः गोलंदाज जोपर्यंत जातील तोपर्यंत या बॉल हा मात्र डॉट आलाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 21 धावा स्कोरबोर्डवरती. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता ओमकारसाठी लावले गेल्यात. बॉल उंच गेला हवेमध्ये. फिल्डर तिकडे आणि त्यानं टिपलाय झेल. होणार नाही चुकी. पकडलाय झेल मिड विकेटला. पहिला धक्का श्री मलंगड वावंजे संघाला. 21 वरती पहिला धक्का. ओमकार पाटील बॅक टू त्याचा 12 बॉल फेस केले. धावा त्यानं उभारल्या तुम्ही पाहताय 17 ज्यामध्ये 3 चौकार. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल पाटील. कुणाल पाटील आला.
पुढचा बॉल या षटकातील उडवला, लॉंग ऑफ ला फिल्डर कोण घेणार हेच मात्र कॉल दिला नव्हता. बॉल पहिला टप्पा घेत सीमा पार चौकार. तुम्ही पाहता दूरवरनं आला होता झेलसाठी लॉंग ऑफचा, पण कॉल दिला नव्हता. कॉल देणं क्रिकेटमध्ये हे खूप गरजेचं असतं आणि असं वाटलं जणू लॉंग ऑनच्या फिल्डरला की लॉंग ऑफचा कॅच घेणार, लॉंग ऑफच्या फिल्डरला वाटलं लॉंग ऑनचा कॅच घेणार, मात्र बॉल जमिनीला दान झाला. पहिला टप्पा घेत चौकार. कुणाल पाटीलची विकेट आली असती. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये मित्रांनो, क्रिकेट अनुचिताचा खेळ आहे आणि मात्र तुम्ही पाहताय कुणाल पाटील च्या बॅट मधनं पहिला चौकार. अकाउंट खुलं केलंय 4 षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंगॉनला. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलेल फिल्डर तुम्ही तिथे पाहता नितीन जाधव. तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 26 या आकड्यावरती. शेवटचा बॉल षटकातील. फटका चांगला. बॉल चालाय कव्हरला. तिथं फिल्डर आहेत. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं षटक संपलं. चौथं 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि नाणेफेकी हरल्यानंतर बॅटिंग करत असताना श्री मलंगड वावंजे संघ जाऊन पोहोचला तो 27 या आकड्यावरती ढीज आहे. कार्तिक जाधव वाला डेटो स्लोगर हणामायचं षटक तो टाकण्यासाठी हे डिपिकलाचं षटक फेकणं. तुम्ही तिथे पाहता रनआउटची विकेट. अक्षय पाटील परतीचा इशारा. धक्का दुसरा. हा बॉल खूप चांगला आहे. बॉल चाललाय तुम्ही पाहता मिड ऑफचा फिल्डर जोपर्यंत जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 28 या आकड्यावरती हैदर शेखला तुम्ही पाहता 4थ्या क्रमांकावरती लेफ्ट हँडर आहे. तो बॅटिंगसाठी आलाय. लेफ्ट हँडर फिल्डर तुम्ही बॅटर पाहताय. त्याच्यासाठी फिल्डिंग सजवली झाली आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट लाईक फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही पाहताय. हा बॉल खूप चांगला आहे. बीट करून गेला. तुम्ही पाहता कार्तिक जाधवचा हा बॉल. हैदर शेखला तुम्ही पाहता धावा धावपलकावरती स्थिर आहेत 28 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या पूर्वार्धाचा फुल टॉस होता. बॉल हवेमध्ये तुम्ही पाहता फिल्डर पोचू शकत नाहीये. जमीनला बॉल दान झाला.
तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतायत त्या मात्र 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय 30 या आकड्यावरती. तीन दिवसामध्ये 42 कुंडेवालचा लो स्कोर होता. 30 धावा स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहताय. बॅटच्या रडार मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जाता जाता मात्र काहीतरी करायचं हेदर शेखला या डेटोरच्या षटकामध्ये त्यानं ठोकलाय षटकार. हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत रोहिदासजी मात्रे उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेतला तिसरा दिवस आहे. अनेक मान्यवर तुम्ही पाहिले. उद्या सुपर संडे सुपर धमाका आणि मंगळवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. शेवटचा बॉल फटका चांगला बॉल चालला होती. कारपेट फिल्डर आहे तिकडे त्यांच्याकडे झाली आहे चुकी. मिसफिल हा नशिबाचा चौकार आला. तुम्ही पाहता श्री मलंगड वावंजे टीमच्या बाजूनं धाबाधाव पलकावरती लागल्या जातात. त्या 40 धावा आणि 41 धावेचा आव्हान उत्तरार्धामध्ये पार करायचं. जेव्हा उत्तरार्धामध्ये बॅटिंग करेल टीम सायुरी स्पोर्ट जयनुमान निवालीपाडा या धावा चेस करेल का, या धावा डिफेंड होतील का, श्री मलंगड वावंजे टीमच्या बाजूनं कशा रीतीनं गोलंदाजी होईल ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. योगेशजी मडवी सरांचा आवाज. चला जे मायबाप प्रेक्षक आहेत ते बॉल फेका बघा. बॉल द्या बॉल. सौरभ, थैंक यू सो मच वैभव. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार चलते मैदान के ऊपर जहां मुकाबला होगा दो बड़ी टीमों के बीच. पहला राउंड का अंतिम मुकाबला आप देख रहे हैं. टीम श्री मलंग स्पोर्ट वावंजे बनाम साइरुस स्पोर्ट्स जोनमान नेवाईपाड़ा. सायुरी स्पोर्ट्स जोनमान नेवाईपाड़ा टीम के सामने 41 रनों का लक्ष्य है.
सिमरन स्पोर्ट वावंजे जिनकी गेंदबाजी ताकतवर है, दूसरी तरफ नेवाली पाड़ा टीम उनकी बल्लेबाजी ताकतवर है। तो ये मुकाबला शायद बेहतरीन होगा और बिल्कुल 41 रनों का टारगेट, 30 गेंदों में 41 रन बनाने हैं। नेवाली पाड़ा टीम की सलामी जोड़ी मैदान पर प्रस्थान होते हुए दो एज ओपनर सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर मैदान के अंदर है, नितिन जाधव और रोशन जाधव। स्ट्राइक एंड पर है रोशन जाधव, नो स्ट्राइक एंड पर नितिन, रोशन है नो स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक एंड पर नितिन जाधव। तो गेंदबाजी का बार सौंपा है। पहले ओवर में यहां पर गेंदबाज तेजस मुकादम, पावर प्ले का पहला ओवर, 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। गेम स्टार्ट, लेट्स प्ले। वो पहली गेंद पैडल स्विप करना चाहते थे, गेंद बल्ले का संपर्क नहीं, डॉट के साथ शुरुआत करते हुए मैदान पर। टारगेट है 30 गेंद में 31 रनों का। तो तेजस मुकादम, पहला ओवर पावर प्ले का, एक खिलाड़ी मिड विकेट में, एक खिलाड़ी है लॉन्ग ऑफ में। इस बार बेहतरीन शॉट, स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी नहीं है। पावर प्ले में पहला धमाका, पहला चौका नितिन जाधव के बल्ले से। और साइरस स्पोर्ट्स नेवाई पाड़ा मैदान पर खेलते भी, जिनके सामने 41 रनों का टारगेट है। ये इस मुकाबले के बाद अंतिम मुकाबला भी होगा जहां पर एक मुकाबला जीता है। अच्छी गेंद सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं था, डायरेक्ट हिट की कोशिश थी। यहां 1 रन तो पूरा किया, एक के साथ रन संख्या पहुंची 5 रन के ऊपर। 8.20 की औसत से रन बटोरने हैं हर ओवर में, और अभी तक तो 3 गेंदे 5 रन बने हैं। थोड़ी सी शांत शुरुआत नितिन जाधव जिन्होंने एक चौका दागा। अब होंगे स्ट्राइक एंड पर रोशन जाधव। शॉर्ट गेंद थी ऑफ स्टंप के काफी बाहर। अंपायर जावेद फरीद सर हमें बताते हुए कि ये वाइड गेंद का इशारा और बिल्कुल अतिरिक्त रन बढ़ते हुए। अंपायर की भूमिका आज देख सकते हैं बिल्कुल अब जावेद फरीद सर मैन फ्रॉम कल्याण, संतोष चौधरी मैन फ्रॉम सिरडोन और सुनील पाटिल सर मैन फ्रॉम मोरबी। ये 3 प्रोफेशनल अंपायर आज इस तीसरे दिन में आप देख सकते हैं। मैन ऑफ द सीरीज की बाइक आप देख सकते हैं बतुशेठ पाटिल, टिटवी बैल के मालक, उनकी तरफ से पुरस्कृत की गई है। इस बार मिड विकेट में खिलाड़ी है तैनात, 1 रन तो जरूर पूरा होगा। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। दोनों बल्लेबाज जानते हैं कि अब सिंगल डबल से मुकाबला जीत सकते हैं। बिल्कुल एक आध बाउंड्री आए तो फिर सिंगल डबल के साथ ये मुकाबला खत्म कर सकते हैं। दोनों बल्लेबाज ताकतवर है, हमेशा एज ओपनर हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी करते हैं, और नेवाली पाड़ा टीम की ताकत यही है, उनकी सलामी बल्लेबाज जो हमेशा हर मैदान पर सामने की तरफ फील्डर है मौजूद। इनकार किया नॉस्टर बल्लेबाज रोशन जाधव ने। तो रन संख्या इस समय केवल 7 रन गेंदे हो चुके इस ओवर में। 5 अच्छे ओवर है। मैं जिक्र करूंगा इस ओवर के बारे में। तेजस मुकादम पावर प्ले में हमेशा अच्छी गेंदबाजी करते हैं। टोटल इतना बड़ा नहीं है, इसलिए हर गेंद के ऊपर आपको मेहनत करनी पड़ेगी। इस बार बेहतरीन शॉट, किसी के पास कोई मौका नहीं है, फील्डर थे मगर बन गए दर्शक। 1 बाउंस ओवर द लाइन, आता अंतिम गेंद के ऊपर चौका, और इसी चौके के साथ रन संख्या पहुंची है। पहले ओवर के समाप्ति के बाद 11 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। तर व्यासपीठावर एक विशेष सन्मान केला जाईल। सन्माननीय सुरेश दादा गोंदली उपस्थित झाले। एक दानशूर व्यक्तिमत्व, घोटगावचे दमदार व्यक्तिमत्व आहेत। सातत्यानं आपल्या पंचक्रोशीतल्या स्पर्धेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं क्रिकेट स्पर्धेला, आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय रोहिदासजी मात्रे यांना की आपल्या शुभहास्य त्यांचा सन्मान करायचा आहे। क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुरेश शेठ गोंदली खरं तर प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये
आपल्याला पाहायला मिळतात. आजही भारतदादा म्हात्रे यांच्यावरती असलेलं अपार प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर या स्पर्धेला भेट देण्यासाठी सुरेशदादा गोंधली येतात आणि त्यांचे सुपुत्र समीरदादा गोंधली यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी ॲक्वा फिल्टर उत्कृष्ट फलंदाजसाठी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सुरेशजी गोंधली साहेब, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. कडा स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान भरपूर चांगलं असतं. थँक्यू सुरेश दादा गोंधले, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. व्यात वेळ काढून तुम्ही ते उपस्थित राहिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं भारतदादा म्हात्रे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. 11 रन बने हैं इस मैदान पर पहले ओवर में. दूसरा ओवर प्रगति पर पहली गेंद रोशन जादव का जलवा शुरू हुआ और पहली गेंद में स्वागत किया अक्षय खैरे का. वेलकम टू द ग्राउंड और गेंद को सीधे फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. मैंने इसलिए कहा था कि टीम नेवालीपाड़ा की सलामी जोड़ी उनकी ताकत है. हर मैदान पर ये जोड़ी आक्रामक रवैया करती है और बिल्कुल हमेशा बड़ा क्रिकेट खेलती है. डिफेंसिव क्रिकेट, अटैकिंग क्रिकेट, जैसे स्थिति हो वैसा क्रिकेट खेलते हैं. इस बार अच्छी गेंद थी, सफल होकर फिर एक बार उसी क्षेत्र में खेलने की कोशिश थी. पावर प्ले का ये दूसरा ओवर है. 2 फील्डर ऑन साइड में तैनात किए गए. एक है लॉन्ग ऑन में, एक है मिड विकेट की तरफ. एक खिलाड़ी है और एक खिलाड़ी ऑफ साइड में एक्स्ट्रा कवर में रखा है. बाउंड्री लाइन के ऊपर मिड ऑफ तैनात की गई है. कवर पॉइंट स्लिप, लेग स्लिप और मिड ऑन, ये 30 गज घेरे के अंदर आप फील्डर देख सकते हैं. पावर प्ले के दूसरे ओवर में रन संख्या पहुंचे 17 पर. क्रॉस बैटेड खेलना फिर एक बार पसंद कर रहे थे. लेग स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर ने इसे वाइड करा दी और ये अतिरिक्त रनों से टीम की टोटल आगे बढ़ती हुई टीम की टोटल 18 रन पर पहुंची. जीतने के लिए अभी भी यहां से 23 रन की आवश्यकता है. 22 गेंदें और 23 रन. इस बार सामने की तरफ बल्ले के बीचों बीच ऑफ साइड में फ्लैटेड स्ट्रोक, सीधे बाउंड्री लाइन के बाहर रोशन जादव के बल्ले से और एक शानदार छक्का. सतीश दादा हमेशा टीम को सपोर्ट करते रहते, मगर आज यहां पर टीम जो प्रदर्शन नहीं कर पाई, जहां पहले सत्र में तकरीबन 60 या 65 रन चाहिए थे. गेंदबाजी हमेशा ताकतवर होती है इस टीम की, मगर पहले ओवर में 11 रन, उसके बाद इस ओवर की बात करेंगे तो अभी तक तो 13 रन आए. कुल मिला के टीम की टोटल रन संख्या पहुंची 24 के ऊपर. केवल 17 रन की आवश्यकता है आने वाली 21 गेंदों के ऊपर. रन संख्या इस समय 24 पर है. जीतने के लिए केवल 17 की आवश्यकता है. इससे पहला वाला मुकाबला बेहतरीन रहा था और बिल्कुल जीत हासिल की थी जगदम्बा वाकलन टीम, जिन्होंने 87 रन चेस किए थे. रन चेस से पीछे है बिल्कुल. कल 70 का हाईस्ट टोटल था, आज 87 का हाईस्ट टोटल
इस बार भी बेहतरीन शॉट, फुल टॉस गेंद सीधे वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से रोशन जादव के बल्ले से लगातार आक्रमण, तीसरा शानदार छक्का। के सोबर से बेहतरीन डिलीवरी, ये बहुत बढ़िया गेंद थी। ये गेंद का इस्तेमाल करना बहुत जरूरी था। बल्ले का हिस्सा लेकर गई थी शायद और रोशन जादव के पारी का अंत हुआ। कोई फर्क नहीं है क्योंकि टीम पूरी तरह से मजबूत स्थिति में है। टीम की टोटल 30 रन जीतने के लिए केवल 11 रन की आवश्यकता है। इस ओवर में गेंदें हो चुकी है कुल मिला के 5, यानी कि अभी भी 19 गेंदें बाकी है। जीतने के लिए केवल 11 की आवश्यकता। रोशन जादव जिन्होंने 3 छक्के दागे और अपने टीम के लिए 19 रन की शानदार पारी खेली, वो लौटे मैदान के बाहर। नए बल्लेबाज, अच्छे गेंद सामने की तरफ हल्के हाथों से मोड़ दिया, रन बनेगी एक सिंगल। दोनों बल्लेबाज जानते कि अब सिंगल डबल से भी ये मुकाबला हम जीत सकते। ओवर की समाप्ति हुई, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम बापदेव साइरो स्पोर्ट्स जॉन मारने वाली पड़ा, जिनकी टोटल की बात करेंगे 31 रन, जीतने के लिए केवल 10 की आवश्यकता है। लो पुलटॉस की गेंद सामने की तरफ मोड़ दिया। इस बार फील्डर है तैनात, 1 रन बनेगा। 1 से टीम की टोटल आगे बढ़ता हुआ 34। सिंगल डबल से मुकाबला आगे बढ़ रहा है और बिल्कुल सिंगल डबल से ये मुकाबला जीत की तरफ। नेवाई पाड़ा टीम, जिनकी बात करेंगे तो कई सालों से टेनिस क्रिकेट में हुकूमत चलाते आए। पिछली 2 सालों से तो बहुत ट्रॉफियां जीती इस टीम ने। एक सिंगल, इस सिंगल के साथ रन संख्या बनी है 35। जीतने के लिए केवल 6 रन की आवश्यकता है। 15 गेंदे 6 रन। चलो बाकलिन टीम आइए, क्योंकि इसके बाद तुरंत मुकाबला होगा। जीतने वाली टीम के साथ वाकन टीम खेलेगी, जिन्होंने सबसे बेहतरीन प्रदर्शन किया इस प्रतियोगिता में। इस बार बेहतरीन शॉट, घुटना टेक, तमाशा देख, 1 बाउंस ऊपर द लाइन, 4 रन। रन संख्या पहुंची 39 पर और जीतने के लिए केवल अब 2 रन की आवश्यकता। बल्ले से चौका। नितिन जाधव, रोशन जाधव और करण ठाकुर, ये इस टीम की ताकत है। हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी, मिस टाइमिंग की प्रॉपर। इस बार कमाल की कैच, इस प्रतियोगिता की सबसे बेहतरीन कैच पकड़ी है अक्षय खैरे। कमाल का कैच उन्होंने लपका, मगर वो जानते कि अब मुकाबला नहीं जीत सकते। मैंने इसलिए कहा था कि 65 तक 60-65 रनों का टारगेट होना जरूरी था, मगर टारगेट केवल 40 रन बने। उसी के साथ पहला ओवर तेजस मुकादम ने डाला, दूसरा ओवर अक्षय खैरे।
काफी महंगे साबित हुए, 19 रन दिए और अब जीतने के लिए केवल 2 की आवश्यकता है। नए बल्लेबाज विजय जाधव। इस बार विनिंग स्ट्रोक विजय जाधव के बल्ले से विनिंग स्ट्रोक और ये मुकाबला जीत लिया मैदान पर टीम नेवालीपाड़ा। बापदेव साइरस स्पोर्ट्स जनमान नेवालीपाड़ा बेहतरीन जीत हासिल की। अब उनका मुकाबला होगा जगदम्बा वाकलन टीम के साथ। आखिरी मुकाबला आज के दिन का। तो बिल्कुल इस मुकाबले के हीरो बने हैं जिन्होंने शानदार बल्लेबाजी की और गेंदबाजी भी 2 ओवर डाले, 7 रन के बदले विकेट नहीं चटकाए मगर किफायती गेंदबाजी की और बल्लेबाजी से 3 छक्के, 19 की पारी। रोशन जाधव बने मैन ऑफ द मैच। आइए और दोनों कप्तान से भी रिक्वेस्ट है कि आप आइए, तुरंत टॉस का कार्यक्रम होगा। जगदम्बा वाकम बनाम जनमान नेवालीपाड़ा के बीच जो आज जय बापदेव साइरस स्पोर्ट्स के नाम से मैदान पर उतर चुकी है। व्हेरी वेल पेड रोशन जाधव ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि आम्ही त्याला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत त्या ठिकाणी। रुपेश जाधव या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आज रुपेशच्या हातामधून आपण देत आहोत। बंटी या चला रे बंटी। चला बंटी आले, बंटीचं योगदान भरपूर आहे स्पर्धेसाठी। रोशन जाधव ठरला मॅन ऑफ द मॅच, 2 षटक 7 धावा, बॅटिंग करताना 19 धावेची शानदार इनिंग त्याने साकारली। बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी तुला शुभेच्छा। दोन्ही कॅप्टन देखील या ठिकाणी येत आहेत आणि आता टॉस केला जाईल। चला रुपेश जाधव या टॉस साठी। चला रोहिदास मात्र या, रोहिदास मात्रे यांच्या शुभास्ते केला जाईल टॉस। आजच्या दिवसाची शेवटची लढत दोन्ही संघ, खरं तर दोन्ही संघांसाठी हा ग्राउंड खूप लकी आहे। आता एक संघ विजेता ठरणार, एक संघ स्पर्धेत बाहेर जाणार, त्यासाठी दोघांमध्ये 5 षटकांची लढत पाहायला मिळते। ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला शुभेच्छा। टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन जगदंबा वाकण टीम कॅप्टन टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय नेवाळीपाडा संघाला। जय बापदेव साइरस स्पोर्ट्स जनमान नेवाळीपाडा संघाला केलं आमंत्रित बॅटिंगसाठी। मॅच भरपूर चांगला असेल, कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा। ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाचा थरार आणि तोपर्यंत ऐकूया एक छोटंसं म्युझिक। भव्य आकर्षक आमदार चषक आवती भव